माहिती आहे. तर मेंटेनन्स वगैरे काही नाही आहे, फक्त क्लीन करावे लागतात. म्हणजे काय असतं, आपण गाडी मार्केटला लावली वगैरे तरी त्याच्यावर धूळ वगैरे असते, बरोबर. तर थोडंसं वेस्ट वगैरे त्याला क्लीन वगैरे ठेवावं लागतं. पावसाळ्यात वगैरे काय काळजी घ्यायला? पावसाळ्यात वरून आपण दूर दिले त्यामुळे त्या बंद असणार. ज्या दिवशी खूपच पाऊस आहे त्या दिवशी आपण इनपुट बंद करू शकतो, जे एक दिवसाचं वगैरे स्टोअर करू शकतो, दुसऱ्या दिवशी करू शकतो. जर काय काही सोसायटीमध्ये रूफ पण बनवले जातात, पुढे साईडला वगैरे रूफ असते जागा वगैरे, तिथे मिक्सिंग वगैरे करायला जातं, तो करू शकतो. पण पावसात मेलिंगचा वगैरे इश्यू आहे ना. डॅमेज होने का इलेक्ट्रिसिटी नाही, तो नॅचरल प्रोसेसमध्ये. डैमेज होने का चांसेस? डैमेज 100 में से ये चूहा हुआ काट सकता है क्या? चूहा वही है कि आपको देखभाल करनी पड़ेगी हर दिन मतलब हमारे जो बोले तो चूहा तो क्या कचरा का है तो चूहा तो पहले ही आएगा। हम नीचे पैलेट देते हैं, हमारे पास पैलेट्स है रिसाइकल, जो आप प्लास्टिक जनरेट करते हो ना, उससे हमने एक प्रोडक्ट बनाया है, उसको पैलेट बोलते हैं, तो नीचे देते हैं, वो काफ़ी हार्ड रहता है, वो उसके ऊपर रखा है पैलेट के ऊपर. कुठे लागलं प्रोजेक्ट तिथे आम्हाला बघायला मिळालं आहे ना. आपलं सिद्धार्थ कॉम्प्लेक्समध्ये आहे मागा ठाणेपाशी, त्याच्यानंतर आपलं अभिनव नगर आहे ते राष्ट्रीय उद्यान तिथे पार्कपाशी, तिथे आहे आपलं. कोणती सोसायटी आहे? अभिनव नगर इथेच आहे, जवळच आहे. लोकेशन वगैरे पाठवतो, तुम्ही व्हिजिट पण करू शकता तिथे. तिथे आपण जवळपास 250 बंगलो आहेत अभिनव नगरमध्ये. आपले जे नेते ॲक्शन करतात त्यांच्या रिकमेंडेशननुसार आपण तिथे 24 ते 25 बिल लावलेले आहेत. बिन जर ओपन आहे तर त्या कचऱ्याचा वास नाही सुटत. ओपन नाही आहे, बिल बंद आहे. पण जरी बंद असेल, जेव्हा उघडणार परत इनपुट टाकायला तेव्हा वास नाही येणार. वास वगैरे नाही ना. वास का येतो? कारण सिंपल आहे, मिथेन गॅस तेव्हा जनरेट होतो ज्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी पाणी किंवा सटलेली वस्तू वगैरे टाकली जाते. आपण काय करतो, त्याच्यामध्ये कोकोपीटचा उद्देश तोच आहे की मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी आपण कोकोपीट यूज करतो. तर त्यामुळे स्मेलिंगचा वगैरे इश्यू येणार नाही. आणि लिचेड असते, लिचेड म्हणजे आउटलेट दिलेला आहे एरोबिनला पाठीमागे. तर त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर 1 महिन्यामध्ये एका एरोबिनचे 1 लिटर लिचेड बाहेर निघतं. ते लिचेड पण लोक विकत घेतात, म्हणजे सोसायटीमधून. आपल्याकडे बँड्राच्या काही सोसायटी आहे, सेंट जोसेफ कॉलेज आहे, खूप मोठमोठ्या सोसायटी, तर तिथून रिक्वायरमेंट येते लोकांची की आम्हाला लिचेड विकायचं आहे किंवा लोक विकत घेतात. त्याचं फर्टिलायझर म्हणून तुम्ही झाडांना यूज करू शकता. म्हणजे झाडांना जर तुम्ही 10 लिटरमध्ये 1 लिटर जर ते लिचेड यूज केलं तर त्याची ग्रोथ फास्ट होते नॅचरल.